तुमचं नाव सांगा आधी. मी सुहास तोरसकर, वायंगणी, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. गेली अनेक वर्ष म्हणजे 30 वर्ष झाली आम्ही या कासव संवर्धनाला मी सुरुवात केली आणि हळूहळू ही प्रजात आता वाढत गेलेली आहे. आता बहुतेक सगळी ठिकाणीच हे कासवाचं संवर्धन सरकारतर्फे चाललेलं आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून कासव संवर्धन करतो आहे. त्याच्यात आत्ता गेल्या अलीकडील एक 8-10-12 वर्षामध्ये असं दिसून येतं आहे की जी कासवं ऑलिव्ह रिडले किंवा इतर 4-5 तऱ्हेची जी कासवं अरबी समुद्रामध्ये होती, लेदर बॅग, ग्रीन टर्टल, ऑलिव्ह रिडले, लॉंगर हेड ऑलिव्ह रिडले, हॉक्सबिल, अशी जी 5 प्रकारची कासवं दिसून येत होती, त्याच्यामध्ये लेदर बॅग तर आता इथे नाही आहे, पण बाकीचे जे प्रकार आहेत ते दिसून आलेत. परंतु आत्ताच जे संवर्धन होते त्याच्यात गेल्या 10 वर्षापासून मी ओरडतो आहे की वेगळ्या 2-3 प्रजातीची पिल्लं इथे दिसून येत आहेत. जी अंडी आम्ही संरक्षित करतो आहे त्याच्यात गेल्या अनेक वर्षापासून अशी वेगळी कासवं दिसून येत आहेत. मग ही वेगळी कासवं कसली आहेत ह्याचं संशोधन अजूनपर्यंत झालेलं नाही. आम्ही बऱ्याच वेळा सरकारकडे पण असं बोलबच्चन केलं आहे की बाबा ही वेगळी कासवं आहे, ती कुठेतरी कुठच्या प्रकारची आहे हे त्यावर संशोधन व्हावं आणि ते कुठचा प्रकार एक नवीन निर्माण झाला आहे हे सरकारने जगासमोर आणावं असं एक माझं मत आहे. आणि ही वेगळी प्रजा कुठची आहे ती सरकारने डिक्लेअर करावी. शासनाकडून तुम्हाला आणखी काय अपेक्षा आहेत? शासनाकडून अजून आमच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. कारण हे जे कासव संवर्धन चाललं आहे ते कासव संवर्धन होताना त्यांना चांगल्या प्रकारची अजूनपर्यंत सिक्युरिटी तशी नाही आहेत. मोजकी माणसं पाहिजेत, अनुभवी माणसं, आणि त्याच्यात ते जे मानधन आहे ते पण वेळोवेळी बदललं जाते. यंदा वेगळं, दुसऱ्या वर्षी वेगळं, कधी कमी कधी जास्त. तर असं न होता एक ठराविक लोकांनाच ती जबाबदारी देऊन ते एक मानधन ठरवलं जावं किंवा सरकारचा काय विचार आहे त्याप्रमाणे ते करावं, जेणेकरून त्याचं व्यवस्थित संगोपन होईल, एकत्रित संगोपन होईल आणि त्याच्यातनं एक चांगला रिझल्ट पण मिळेल. आणि हे पर्यावरणाचं जे काम आहे फार मोठं, हे व्यवस्थित होऊ शकतं. आता पूर्वी अशा तस्करी म्हणजे कसं, लोक स्थानिक लेवलला पण पूर्वी खायचे, त्याच्यामुळे ही प्रजात संपली होती. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आम्ही पिल्लं समुद्रात सोडतो आहे आणि ती कासवं जी मोठी होत आहे ती पण वाचली पाहिजे समुद्रामध्ये. त्याला आता खाणारा कमी झाला आहे, परंतु समुद्रामध्ये त्याचे धोके, मानवी धोके वाढले आहेत. कसं तर मोठमोठी जे मासेमारी चालते ती जाळे त्यांच्या ज्या फिरण्याच्या अंतरामध्ये आहेत ते बंद व्हायला पाहिजे. कारण हे मोठमोठी मासेमारी हायस्पीड ट्रॉलर, LED वगैरे किंवा ह्या क्षेत्रामध्ये होता कामा नये. जो हायस्पीड ट्रॉलर तर भयंकर धोकेदायक आहे की त्याच्यात जाळ्यामध्ये अडकून ती कासवलंही मेली जातात मोठी. मग एवढा पैसा सरकार खर्च करतोय, मग ते समुद्रामध्ये जे त्याचे धोके आहेत, आता जमिनीवरचे धोके बहुतेक त्याचे संपलेले आहेत, पण जे समुद्रामध्ये जे धोके त्यांना निर्माण झाले आहेत म्हणजे तो हायस्पीड ट्रॉलर किंवा LED किंवा इतर, हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर सरकारने विचार करून त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे. त्यावेळी ते बाबा 100% बाबा ह्याला सिक्युरिटी दिली आहे असं म्हणता येईल. आता या चालू वर्षी किती कासवांचं? चालू वर्षी जवळपास आमच्याकडे 129 घरटी होती. त्याच्यातनं जवळपास 9 ते 10 हजारच्या जवळपास आम्ही ती कासवाची पिल्लं सोडली आहेत. अजून ते टोटल केली नाही, परंतु एवढी पिल्लं आम्ही यंदा भरपूर सोडलेली आहेत. त्याच्यात ह्या नवीन प्रजाती पण दिसून येत आहेत 3 प्रकारच्या, त्या पण यंदा दिसून आलेल्या आहेत. आता सध्या इथं कोणकोणत्या प्रकारचे असतात? सध्या इथे ऑलिव्ह रिडले, हॉक्सबिल, ग्रीन टर्टल आणि ह्या ब्रीड झालेल्या आहेत. 2 प्रकार दिसून येत आहेत, म्हणजे 2 प्रकार झाले आहेत निर्माण, हे हायब्रीड झालेले आहे. मग आता ह्या प्रजाती पण वाढलेल्या दिसत आहेत. त्याचं संशोधन झालं की आपल्याला सगळं काहीतरी समजू शकेल. फक्त सरकारने ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. आता या प्रजाती ज्या आहेत नवीन तुम्ही म्हणतायत समजा दिसून येत, ह्या बाकी आणखी ठिकाणी कुठं दिसलेल्या आहेत का? हो, देवगड साईडला वगैरे, मालवण, वेंगुर्ल्यामध्ये मी सगळ्यात आधी वेंगुर्ल्यामध्ये बोललो होतो की इथे वेगळी प्रजात आहे. आता आमचे तज्ज्ञ म्हणजे डॉक्टर नागेश दत्त केळकर विद्यालयाचे आहे, त्यांनी पण ह्यापूर्वी सांगितलेलं आहे की वेगळी प्रजात निर्माण झालेले आहेत आणि कुठच्यामध्ये मीटिंग झालं आहे ते पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते आमचे हे आहेत तज्ज्ञ. ओके. आता आपण कासवांचं जे संवर्धन करता तर त्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? कासवाला पहिली कसं पाहिजे, शांत बीच पाहिजे. तिथे उजेड नको किंवा माणसांची वर्दळ नको, जास्त माणसांचा वावर नको. कारण ह्यापूर्वी जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळी कमी माणसं होती.
जास्त उजेड पण नव्हता, त्यामुळे आमचा किनाऱ्याला ही प्रजात शांतपणे वाढत झालेली. आता काय आहे, पर्यटन म्हटल्यानंतर एक दिवसाचा वावर ठीक आहे, पण रात्रीच्या वेळी संध्याकाळ झाल्यानंतर जास्त म्हणजे स्थानिक लोकांनी फिरता कामा नये आणि उजेड पण असता कामा नये. म्हणजे त्याला कसं एक शांतता पाहिजे, तरच तो तिकडे जास्त प्रमाणात राहणार, येणार, अंडी लावणार. शांतता पाहिजे. जर त्याला उजेड दिसला किंवा लोकांची वर्दळ दिसली तर तो निघून जातो, दुसऱ्या बीचवर जातो. असं एक शास्त्र आहे की कासव ज्या किनाऱ्याला येतो त्याच किनाऱ्याला परत अंडी लावून गेल्यानंतर तो ज्यावेळी अंड्यावर परत येतो त्यावेळी त्याच किनाऱ्याला येतो, असं एक संशोधन आहे. पण माझं असं एक हे आहे की मी अभ्यास केला आहे त्याच्यात की तसं आहे, पण जर त्याला धोका दिसला की बाबा इथे मला आता धोका वाटतोय तर तो दुसऱ्या बीचवर जातो. असा प्रकार घडतोय सगळीकडे. इथे पण तसा प्रकार सध्या घडतोय की लोकांची जास्त वर्दळ वाढली आहे आणि टॉर्च घेऊन फिरणे किंवा इतर ह्या असल्या गोष्टी असता कामा नये बीचवर. कासवाला शांतता पाहिजे आणि उजेड असता कामा नये आणि त्याच्यात तर तो व्यवस्थित तो आपलं अंडी लावायला तिथे येणार. आता मला सांगा की समजा प्रशासनाकडून आपल्याला आपण कासव संवर्धनाचं काम करताय, तर प्रशासनाकडून आपल्याला कोणत्या कोणत्या मदतीची आवश्यकता आहे? आता हे कासव संवर्धन जे चाललेलं आहे ते सगळीकडेच चाललेलं आहे. प्रशासन बऱ्याच प्रकारच्या मदती करत आहेत, पण माझं असं प्रांजळमध्ये आहे की ज्या ज्या गोष्टी कासवांच्या संवर्धन करताना किंवा अंडी संरक्षित करताना ज्या ज्या गोष्टी त्यांना पाहिजे स्थानिक लेवलला हॅचरीसाठी त्या व्यवस्थित गेल्या वर्षी मिळाल्या, पण त्याच्यात चांगले क्वालिटीचे एक हॅचरी बनवण्यासाठी जे जे काय लागतं ते तिथे पाहिजे. त्याच्यानंतर त्याची काळजी घेण्यासाठी पण आम्ही आता अंडी आणली आणि ठेवली की आम्ही मोकळे झालो नाही, तर त्या अंड्यांची काळजी पण घ्यायला पाहिजे, तर तो चांगला रिझल्ट मिळतो. मग ती बाबा काळजी घेतायत की नाही हे पण प्रशासनाने दरवेळी येऊन त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे प्रत्येक हॅचरीकडे. बाबा ह्याच्यातली पिल्लं येत आहेत की नाही, कोण काळजी घेतो आहे की नाही, काही ती अशीच ठेवलेली आहेत असं नाही. पूर्णपणे सगळीकडे जर कर्मचारी वर्ग सध्या त्यांच्याकडे कमी आहे, परंतु जर कर्मचारी वर्ग कमी पडत असेल तर दुसरी माणसं नेमून प्रत्येक हॅचरीची एक 8 दिवसांनी का होईना किंवा पिल्लं बाहेर पडण्याच्या वेळेला पण काही अधिकाऱ्याने येऊन चाचपणी करायला पाहिजे की बाबा काय कसा किती रिझल्ट आहे, काय कशा प्रकारे यांचं काळजी घेता येते. काय नुसतं आपलं मानधन आम्ही घेतोय आणि गप्प राहतोय हे ठेवणारे, तसं नाही आहे. एवढं सरकार खर्च करत आहे ना, मग तेवढी काळजी पण घ्यायला पाहिजे त्या अंड्यांची आणि त्याच्यातनं व्यवस्थित ती प्रजात निघायला पाहिजे, तरच ते पर्यावरणाचं काम चांगलं. नाही तर डिक्लरेशन असणार आणि तिकडे पिल्लं नाही आली तर तसं नाही आहे. त्याचा रिझल्ट चांगला मिळण्यासाठी प्रशासनाने पण त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे येऊन की बाबा किती पिल्लं निघाली, काय निघाली, किती खराब होत आहे, त्याची काळजी घ्यायला पाहिजे सरकारने. ठीक आहे. आता कासवाचं तुम्ही एवढं संवर्धन करताय, तर नेमकं कासवाचं महत्त्व काय? हां, कासवाचं फार मोठं महत्त्व ह्या निसर्गासाठी. महत्त्वाची म्हणजे अन्न साखळी आणि दुसरं निसर्गासाठी ती कासवं फार मोठं काम करत आहेत. म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारची कासवं आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रामध्ये काही प्रदूषण निर्माण करणाऱ्या घटक आहेत. म्हणजे जेलीफिश आहेत, मृत मासे असतात, सीग्रास असतं, त्याच्यानंतर कोरल्स असतात, मृत मासे. हे सगळे पाण्यामध्ये जर असलं तर ते प्रदूषण होणार आणि हे प्रदूषण होऊ नये किंवा ती गंदगी साफ करण्यासाठी ही निसर्गाने जी कासवं निर्माण केली ती वाढली पाहिजे प्रजात. कारण हेच आहे की ती स्वच्छ करण्याचं काम ही कासवं करतात आणि ती जर भरपूर वाढली तरच ते सगळं पर्यावरणाचं अन्न साखळी किंवा हे जे निसर्गाचं जे हे काम आहे हे सगळं व्यवस्थित चालणं. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या निरुपयोगी वस्तू पाण्यामध्ये गंदगी निर्माण करावं काय हे सगळे साफ करण्याचं काम ही कासवं करतात. म्हणून हे कासवाला फार महत्त्व आहे की ती वाचली पाहिजे. ठीक आहे. दुसरं असं आहे, आता बरेचसे लोक असे आहेत की जे कासव पाळतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? कासव पाळणे हा गुन्हा आहे, परंतु कासव पाळणे म्हणजे कुठे आता बाबा तलावामध्ये जर एखादा माणूस एक त्याला हौस असेल, त्याला बाबा पर्यावरणाचं काम करत असेल तर ती तलावामध्ये किंवा शेतामध्ये कासवं त्यांनी वाचवली तर चांगलं आहे. पण घरात पाळून त्याचा काय उपयोग नाही. एक आपला एक छंद किंवा कुठेतरी काय वेगळ्या विचाराने आपण पाळतो.
पण ते त्याचं ते तेवढंच एका जाग्यावरच त्याचं ते हे होतं आहे. त्याचं काय पर्यावरणासाठी फायदा, फक्त तो जीव वाचतोय आणि तो सुरक्षित राहतो. परंतु पर्यावरणासाठी ती पण गोड्या पाण्यातली कासवं जी आहेत जमिनीवरची, ती पण फार महत्त्वाची आहेत. कारण काय, शेतातले किडे खाणं किंवा इतर ठिकाणी काही पाण्यामध्ये किडे असतात, गंदगी असते, हे खाण्याचं काम ती पण करतात. म्हणजे तलावामध्ये, शेतामध्ये, विहिरीमध्ये जी कासवं असतात ती पण पर्यावरणाचं फार मोठं काम करताय. कारण जीव जंतू विषारी असतात, ते खाण्याचं काम ती करतात. म्हणून त्यांना पण तेवढंच महत्त्व आहे. म्हणून कोणी तसं कासवं घरात पण उगाच पाळू नये. ती पाळावी, कुठे तलावात पाळावी, विहिरी सोडावी किंवा नदीमध्ये, शेतामध्ये आपल्या कासवं पाहिजेत. तरच हे पर्यावरणाचं सगळं व्यवस्थित चालणार आहे. याच्यासाठी पाहिजे त्याचं आता संगोपन. जे लोक समजा कासव पाळतात तर त्यांनी कासवाची उत्पत्ती किंवा प्रजनन व्हावं या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे? पाळतात त्याच्यात प्रजनन होणार नाही. कारण काय असतं माहिती, नॅचरली ज्या गोष्टी आहेत त्या नॅचरली तुम्ही एखाद्या टँकमध्ये तुम्ही त्याला पाळला तर त्याचं प्रजननाचं हे खुंटणार, त्याचं दैनंदिन कार्य पण थांबणार. तुम्ही फक्त काय त्याला खाऊ घालणार आणि त्यांना ठेवणार. म्हणजे जसं कसं घरामध्येच पाळून त्याला पोसल्यासारखं होतं. मग ते त्याच्याकडून काम पर्यावरणाचं होत नाही ना. विषय असा आहे की निसर्गाचं काम करण्यासाठी ते प्राणी आहेत, मग ते पाळणं चुकीचं आहे. वास्तविक सगळ्या सुशिक्षित लोकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा समोर काहीतरी तलाव आहे त्याच्यात सोडा नेऊन, किंवा ते तलावात आहे त्यांना कुठेतरी खत पाणी खाऊ घाला, त्यांना काहीतरी वाचायला पाहिजे. कोण मारत असतील तर ते वाचवायला आहे. एक बरेच लोक काही शेतातले किंवा कुठे मिळाले नदीमध्ये असतात, त्यांना काही लोक असं हे करतात की बऱ्याच लोकांना इकडे पण वन विभागाने पकडलेलं आहे. तसं करता कामा नये. निसर्गाचं काम करणाऱ्या प्राण्याला आपण कधीही मारू नये, कारण ते चांगलं काम करतायत, आपण करत नाही. पण प्राणी करतायत त्यांना कशाला त्रास द्या, तो होता कामा नये. आमच्याकडे वन विभागाने बऱ्याच वेळा लोकांना हे केलं आहे, पकडले आहेत वेंगुर्ला तालुक्यात. मी ऐकलं आहे, पाहिलं नाही पण ऐकलेलं आहे. तर तसं होता कामा नये. शून्य लोकांनी प्रत्येक कासवच नाही की जे पर्यावरणासाठी काम करणारे पशु पक्षी प्राणी आहेत त्यांना कुठेतरी वाचवायला पाहिजे. तरच हे सगळं व्यवस्थित चालणार आहे. धन्यवाद.